आणि एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करायला हवी असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ही मागणी केली आहे। मराठी भाषा बाजूला सारण्यासाठी राजकीय प्रयत्न होतोय असंही राज ठाकरे यांचं म्हणणं आहे। जी भाषा आहे ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी तळपायची आग मस्तकात जाते। माझी दीपकजीला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून ते काय ते नवीन लचांड आले ना सीबीएसई बीबीएसई काय 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 गोष्टी आल्यात नवीन याच्या पहिलीपासून 10वी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही। आपल्याला आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की सर्व शाळांना या वर्षीपासून मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे पहिली ते 10वी। आणि दुसरं सुद्धा म्हणजे आपल्याला अतिशय आनंद होईल की आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलाय नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे मराठीमध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा आम्ही या वर्षीपासून द्यायला सुरुवात केली। माझी विनंती आहे शिक्षक पण चांगले ठेवा नाही तर पुढे गोंधळ होईल। आणि या वर्षीपासून इंजिनिअरिंग सुद्धा मराठीमध्ये सुरू झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला आनंद वाटावा म्हणून मुद्दाम आपल्या कानावर